अगदी खाताच तोंडात विरघळणारे चटपटीत असे दही वडे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण आधी ग्रीन चटणी बघणार आहे। त्याकरिता 1 वाटी कोथिंबीर घेतली हिरवीगार, अर्धी वाटी पुदिना घेतला आणि एक 5 ते 6 हिरवी मिरची घेतली। तुम्हाला कितपत चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही घाला। आणि एक 4 ते 5 लसूण पाकळी घेतली। 1 चम्मच जिरं घालायचं आहे। आपण स्टेप बाय स्टेप दही वडा रेसिपी बघणार आहे। तुमच्या पहिल्याच रेसिपीमध्ये अजिबात तुमची रेसिपी चुकणार नाही आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। आता जिरं घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो पण टाकून घेतला। कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, जिरं आणि आपण चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं काळं मीठ सुद्धा घातलेलं आहे। आणि आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला। आता बघा आपण मस्त अशी पेस्ट करून घेतली आणि लिंबूसुद्धा पिळलेला आहे, तो माझ्याकडून दाखवायचा राहिला। तुम्ही 1 लिंबू पिळा आणि बघा आपली ग्रीन चटणी आता तयार झालेली आहे दही वड्यांसाठी। आता आपण चिंचेची गोड आंबट चटणी बघणार आहे। त्याकरता बघा चिंच मी 1 ते 2 तास भिजत घातली होती आणि मस्त असं आता कढईमध्ये मी पाणी टाकलं। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण 1 ते 2 तास भिजत घातलेली चिंच टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे। छान अशी चिंच शिजू द्यायची आहे आणि जितकी चिंच घेतली त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आणि बघू शकता आता चिंचेला अशी मस्त पाण्यामध्ये शिजल्यानंतर गूळ घालून घ्यायचा आहे आणि अतिशय सुंदर चविष्ट अशी ही आपली चिंचेची चटणी होणार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी खूप सुंदर अशी तुम्हाला नक्की आवडेल। स्वीटसारखीच अशी ही चटणी आपली तयार होणार आहे। आता गूळ मस्त शिजलेला आहे, चिंच गूळ आणि चिंच छान भिजल्यानंतर अशी पटकन शिजायला मदत होते। आणि आता बघू शकता शिजल्यानंतर आता आपल्याला 1 चम्मच तिखट घालायचं आहे, म्हणजे मिरची पावडर, 1 छोटासा चम्मच आपल्याला काळं मीठ घालायचं आहे, चाट मसाला घालायचा 1 चम्मच आणि किती सुंदर बघा थोडीशी जिरा पावडर घालायची आहे, भाजून घेतलेलं जिरा पावडर घातलेली आहे। आता मीठ घालायचं आहे, मिरची पावडर, काळं मीठ, चाट मसाला, साधं मीठ आणि आपल्याला मस्त असं आता हलवून घ्यायचं आहे। जिरा पावडरसुद्धा घातलेली आहे। आता बघू शकता आपली खट्टी मिठी मस्त अशी चटणी तयार होत आहे। आता चाळणीच्या मी पुरणाच्या चाळणीनेच गाळून घेत आहे, म्हणजे छान अशी आपली चटणी खूप सुंदर होणार आहे। अगदी बाहेर गाड्यावर मिळते तशीच आपली चटणी तयार होणार आहे। आता बघू शकता तुम्ही चिंच छान भिजल्यामुळे पटकन शिजली आणि आपल्याला मदत झाली पटकन शिजायला आणि आपली आता चिंचेची चटणीसुद्धा तयार झालेली आहे। खूप सुंदर अशी टेस्टी ही चटणी तयार होते। तुम्ही नक्की करून बघा, असं वाटणार नाही आपण घरी बनवलेली आहे, खायला पण खूप टेस्टी लागते। आता आपल्या 2 चटण्या तयार झालेल्या आहे, हिरवी पण लाल चटणी पण। आता बघा मी इथं उडीद डाळ घेतली होती, 3 छोट्या वाट्या भरून उडीद डाळ घेतली होती आणि कापसापेक्षा मऊ होण्यासाठी मी 3 वाट्या उडीद डाळीला 1 वाटी मूग डाळ घेतली होती आणि एक 7 ते 8 भिजत ठेवली, 7 ते 8 तास भिजत ठेवली होती। तुम्ही छान भिजवून घ्या। छान भिजल्यानंतर आपले वडे खूप सुंदर असे सॉफ्ट होतात आणि बघू शकता आता मी अशी आता आधी उडदाची डाळ मस्त अशी दळून घेतली मिक्सरला आणि खूप बारीक पण नका करू, थोडंसं क्रंची, म्हणजे खायला पण छान लागायला पाहिजे। आता आपली उडीद डाळ पूर्ण दळून झाल्यानंतर उडदाची डाळसुद्धा मूग डाळसुद्धा दळून घ्यायची आहे। मूग डाळीमध्ये आपण 2 ते 3 हिरवी मिरची टाकून दिलेली आहे पेस्ट करतानाच। तुम्हाला जर बारीक कट करून टाकायची तुम्ही तेही टाकू शकता, पण लहान मुले जर खात असतील तर तिखट लागतं म्हणून मी डायरेक्ट डाळीमध्येच 1, 2 ते 3 मिरच्या दळून घेतल्या। आता बघू शकता आपलं
वड्यांचं सगळं दळून झालेली आहे डाळ. चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं हिंग घातला, म्हणजे छान असे आपले वडे टेस्टी लागतात. आता खूप सुंदर असं आपल्याला एकसारखं एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वडे खूप छान असे सॉफ्ट हलके होतात, अगदी कापसाहूनही मऊ होतात. असे दही वडे आपले तयार होणार आहे आज. खूप सुंदर असे बघा, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर. थोडंसं फेटायला आपल्याला त्रास होतो, पण छान एकसारखं फेटून घ्यायचं आणि असं वाटीमध्ये पाणी घेऊन असं बघा, आता आपलं पीठ असं टाकून घ्यायचं. आपली दळलेली डाळ असं वरती तरंगलं तर समजून घ्यायचं की मस्त छान हलकं फुलकं झालेलं आहे आपली डाळ दळून झालेली. आता मस्त असं झाकून द्यायचं. तुम्ही 15 ते 20 मिनटं तरी झाकून ठेवा दळलेली डाळ, आणि मग बघू शकता किती सुंदर आता मस्त मुरलेली आहे. थोडीशी मस्त छान मग सॉफ्ट वडे होतात. आता इथं तेल तापवायला ठेवलेलं आहे. मी एक छोटासा गोळा टाकून बघते की आपला लवकर वर येतंय का. आणि आता बघू शकता तुम्ही, मस्त असं आता आपलं तेल छान तापलेलं आहे. आणि आता असं एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये थोडंसं डाळीचं आपण दळलेलं डाळ काढून घेतली आणि असं हाताला पाणी लावून लावून असे मस्त छान वडे सोडायचे आहे. छान असे तळून घ्यायचे. दही वडे म्हणजे इतके सुंदर घरी तुम्ही बनवू शकाल. अजिबात तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळल. तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा. आणि आपले डाळीचं आपण जी डाळ दळलेली ती तुम्ही जितकी फेटाल तितके तुमचे वडे सॉफ्ट स्पंजी होतील आणि एकदम कापसाहून मऊ तुमचे दही वडे तयार होतील. आता हाताला पाणी लावून लावून मी असे वडे सोडून घेत आहे. अजिबात सोडा वगैरे मी वापरलेला नाही, तरी पण आपले दही वडे खूप सुंदर तयार झालेले आहे. तुम्ही पुढं बघा. आता असं मी चम्मचच्या साहाय्याने बघा असं हळूहळू एक 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 असं पलटवून घेते, म्हणजे छान असे बघा आता किती सुंदर बघा होत आहे आपले दही वडे. आणि वडे असे तळले जात आहे मस्त गॅसवर. आता तेल छान गरम होऊ द्या, तेव्हाच तुम्ही वडे सोडा, नाहीतर वड्यांमध्ये तेल जाऊन बसल आणि म्हणजे तेलकट होतील तुमचे दही वडे. आता बघू शकता मस्त असे होण्यात आलेले आहे. किती सुंदर दिसत आहे. माझी रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपले वडे बघा तळून होत आहे. तोपर्यंत मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच मीठ टाकला, थोडासा पाव चम्मच हिंग टाकला, म्हणजे आपले वडे छान असे आता आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे. बघा आता आपले वडेसुद्धा तळून झालेले आहे. आता आपण काढून घेणार आहे. तुम्ही मस्त थंड पाणी नाही घ्यायचं, थोडंसं पाणी गरम करून थोडी वाफ जाऊ द्यायची, म्हणजे कोमट पाण्यामध्ये लगेच गरम गरम वडे टाकायचे आहे, म्हणजे आपले वडे मस्त असे छान मस्त मऊ होतील. आता वडे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहे. मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवणार आहे. आतून पण किती सुंदर झालेले आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि संपूर्ण रेसिपी बघा, अजिबात स्किप नका करू. बघू शकता वडे किती सुंदर झालेले आहे. पीठ एकदम हलकं फुलकं झालेलं आहे आणि छान असे तळल्यानंतर आता आपण कोमट पाण्यामध्ये मीठ आणि हिंग टाकलेला होता. आता आपल्याला वडेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. तोपर्यंत आता आपण दुसरे वडे तळून घेणार आहे. अजून वडे आता सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये, आणि दुसरे वडे पण आता तोपर्यंत आपले तळून होतील. तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा आणि ट्राय करा. तुम्हाला नक्की माझी रेसिपी आवडेल आणि सर्वांपर्यंत पोचवा. एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, लाईक पण करायला अजिबात पैसे लागत नाही. तुम्ही न काळजी करता लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता परत आपण दुसरे पण वडे आता तळून घेत आहे. आणि बघू शकता आता हे सुद्धा आपले वडे तळून होत आहे. तोपर्यंत आता आपले वडे एक 10 मिनटं मी पाण्यामध्ये ठेवले होते. आता बघू शकता किती छान फुगून आले. आता असं आपल्या हातामध्ये असं धरून हळूच थोडंसं पाणी जे पण गेलेलं असेल ते काढून घ्यायचं आहे. आणि अगदी ही प्रोसेस एकदम हळू करायची, म्हणजे नाहीतर वडा आपला तुटू शकतो. आता बघू शकता पूर्ण वड्यांमधून मी आता पाणी काढून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले दही वडे आता किती सुंदर तयार होणार आहे. वडे आपले तयार झालेले आहे.
आणि पूर्ण बघा मी असं पूर्ण वड्यांमधून पाणी काढून घेतलेले आहे. आणि आता बघू शकता तुम्ही सगळे वडे आता असे पाणी असं हातामध्ये काढून पाणी काढल्यानंतर ठेवलेले आहे. आता दही घेतलेलं आहे इथं मस्त असं घट्टसर दही. आणि दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे दह्यामध्ये. आणि बघू शकता आता मस्त एकसारखं फेटायचं आपल्याला दही. आता आपल्याला इथं मी साखर बारीक करून घेतली मिक्सरला. आणि साखरसुद्धा आता मी दह्यामध्ये टाकते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड लागतं तुम्ही त्या प्रकारे घाला. मी अशी मिक्सरला 3 ते 4 चम्मच बारीक केली होती साखर. ती दळून घेतली म्हणजे दह्याला पाणी सुटत नाही आणि लवकर विरघळते. आणि आता बघू शकता तुम्ही आपलं दहीसुद्धा तयार आहे, चटण्या तयार आहे, वडे तयार आहे. आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. आता मस्त असे वडे आपण लावून घेतलेले आहे प्लेटला. त्याच्यावर छान असं आपण फेटलेलं दही घालायचं आहे. साखर टाकलेली आहे आपण थोडीशी दह्यामध्ये. खूप सुंदर असे आपले दही वडे तयार होत आहे. बघू शकता आता मस्त अशी हिरवी चटणी आपल्याला टाकायची आहे दही वड्यांवर. आणि अगदी तुम्हाला मनापासून खूप हे वडे आवडतील मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघा आपली चटणीसुद्धा किती सुंदर झालेली आहे दाटसर. आणि चवीला पण खूप सुंदर होते. तुम्ही पूर्ण रेसिपी बघून ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला आवडली का रेसिपी. आणि बघा आता आपण चटणी टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ पण टाकायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे. थोडं सर्व आपल्याला टाकायचं आहे. साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला. आता बघा जिरा पावडरसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर थोडीशी आता मिरची पावडर टाकायची आहे. आणि बघू शकता आपली प्लेट किती सुंदर तयार झालेली आहे. आणि आता मिरची पावडर टाकल्यानंतर आता आपली पूर्ण डिश दहीवड्याची तयार झालेली आहे. बघा तुम्ही किती सुंदर आहे. आपण बाहेर गेल्यावर आपल्याला इतकं पाहिजे तेवढा सामान आपल्याला मिळत नाही दहीवड्यांवर. आपण घरी जर बनवला तर पाहिजे तसं आपण वापरू शकतो, आपल्या हाताने बनवू शकतो. आणि किती सुंदर बघू शकता तुम्ही आता आपले दहीवडे तयार झालेले आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, खाऊन बघा. आणि आता आपण थोडंसं आता मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे की किती सुंदर कापसापेक्षा मऊ असे दहीवडे तोंडात अगदी विरघळणारे तयार झालेले आहे. आता चम्मचच्या साहाय्याने मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी किती सुंदर बघू शकता तुम्ही दहीवडे तयार झालेले आहे. या तुम्ही पण खायला नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास मात्र एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.